करावा आणि तो अत्याचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावा. असा उघड्या डोळ्यांनी अत्याचार पाहत 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 जाधवांच्या परिवारामध्ये सिंदखेड राजामध्ये एक पोरगी जन्माला आली होती. भोसलेंच्या घरात लग्न करून आली होती. शिवनेरी किल्ल्यावरती गरोदर अवस्थेमध्ये शिवाई देवीच्या चरणावरती तिने मागितलं होतं, हे आई, हे भवानी, दारुगड आई, या महाराष्ट्रावरचा अत्याचार संपला पाहिजे ग माय, तुला यावं लागेल ग आई, असा हाक दिली होती. त्या शिवाईने सुद्धा हाक ऐकली होती आणि त्या शिवाईने हाक ऐकून कृपा केली होती, आशीर्वाद दिला होता आणि तो आशीर्वाद प्राप्त झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 त्या दिवशी जिजाऊंच्या उदरी छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला होता. ऐका, राजाचा जन्म झाला आणि दृष्टा चळकाप सुटला. राजाचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी राजाने वयाच्या 9व्या वर्षापासून कायदा कानून हातात घेतला. स्वराज्य चालवायला सुरुवात केली. 16 वर्षाच्या वयामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी राजाने 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले आणि सगळ्यांना एकत्र करून चला रे पोरांनो, चला रे पोरांनो, चला रे पोरांनो, चला रे पोरांनो, सगळ्या पोरांना एकत्र करून महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केला होता. बेल भंडार व्हायला होता. पोरांनो चला रे, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं रे, चला रे पोरांनो, आपल्याला किल्ला आणायचा रे, चला रे पोरांनो, आपल्याला अत्याचार संपवायचा रे, चला रे, चला रे. महादेवाच्या पिंडीवरती बेल भंडार उधळला होता आणि एक गर्जना झाली होती, हर एकत्र जमले होते आणि एकत्र करून आता राजाने स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली होती. एक एक किल्ला, एक एक किल्ला, एक एक किल्ला, एक एक किल्ला राजे आता जमवायला लागले होते आणि ही राजांची बातमी विजापूरला जाऊन पोहोचली होती. विजापूरला कोण? अली आदिलशहाची आई, ही बडी बेगम तिला म्हटलं जायचं. त्या बडी बेगमच्या कानावरती बातमी गेली आणि विजापूरमध्ये तिने दरबार भरवला. दरबार भरून ती उभा राहिली आणि उभा राहून म्हणते, कौन है ये शिवा, कौन है ये शिवा, महाराष्ट्र में चारों तरफ हमारी मुगली सल्तनत है, फिर भी कौन है ये शिवा जो स्वराज्य का स्वप्न देखा रहा है और देख रहा है. कोण आणि त्या शिवाला पकडून कोणी शिवाजी राजाचं नाव घेतल्यानंतर उभं राहिलं नाही. माहिती होतं प्रत्येकाला शिवाजी राजाची काय करामत आहे, पण इतक्यामध्ये एक राक्षसासारखा 12 हत्तीचं बळ ठेवणारा अफजल खान नावाचा राक्षस उठून उभा राहिला आणि तो म्हणतो, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा, मैं लाऊंगा म्हटल्यानंतर दरबार खुश झाला होता, डोळ्या वाजायला लागले होते, त्याचं स्वागत केलं होतं आणि आता खान राजाला पकडण्यासाठी विजापूरच्या दिशेने, विजापूरवरून महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. विजापूरवरून महाराष्ट्राकडे प्रवेश करताना सगळ्यात पहिलं शहर लागतं महाराष्ट्रातलं तुळजापूर आणि तुळजापूरमध्ये खानाने पाय टाकला आणि तुळजापूरमध्ये खानाने पाऊल टाकल्यानंतर आमच्या सगळ्यांचं कुलदैवत तुळजा भवानीच्या दरबारामध्ये एकच गजर सुरू होता, अनादि निर्गुण आईच्या नावाचा गोंधळ सुरू होता आणि आईच्या नावाचा गोंधळ ऐकला खान, लाखोचं हजारोचं सैन्य घेऊन आलेला खान, खानाच्या बरोबर एक कुलकर्णी भास्कर कुलकर्णी, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा वकील होता. ब्राह्मण समाजाचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा वकील खानाच्या बरोबर होता आणि खान विचारतो, कसा है कृष्णाजी, है क्या है यहाँ पर, क्या है, क्यों लोग यहाँ भीड़ जमाते हैं, क्यों लोग यहाँ नाचते हैं, क्यों यहाँ भगवा लहराता है, कौन है? कृष्णाजी सांगतो, हीच ती तुळजा भवानी आहे, हीच आहे ती, हीच आहे ती, हिनेच भवानी नावाची तलवार दिली, हिने स्वराज्याचं स्वप्न दाखवलंय, हिच्याच नावावरती उड्या मारतो तो, स्वराज्याचं स्वप्न पाहतो तो. असं म्हटल्यानंतर खान म्हणतो, ही तोडून टाका, फोडून टाका आणि खानाच्या आज्ञेवरून तुळजा भवानीवरती घाव घालण्यात आला होता. खानाच्या आज्ञेवरून तुळजा भवानीवरती घाव घालण्यात आला होता. तुळजा भवानीवरती घातलेला घाव वाऱ्यासुई महाराष्ट्रभर पसरला होता. राजाच्या कानावरती बातमी गेली होती की आपल्या तुळजा भवानीवरती आता खानाने घाव घातला होता. घना घनाने
घाव घातला घना घनाने घाव घातला तुळजा पंढरपुरी तुळजा पंढरपुरी वागनख्याने 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 खान फाडिला प्रताप दुर्गावरी फाडिला प्रताप दुर्गावरी. छत्रपती शिवाजी राजे रडू लागले होते. जिजाऊच्या चरणावरती बसले होते. आऊसाहेब भवानीवरती घाव घातला हो खानाने. आऊसाहेब ज्या भवानीने आम्हाला स्वप्न दाखवलं होतं स्वराज्याचं, त्या भवानीने आम्हाला तलवार दिली होती, जिने ताकद दिली होती, जिने शक्ती दिली होती, त्या भवानीवरती तलवार टाकली, घाव घातला हो खानाने. आऊसाहेब जिजाऊ मासाहेबांनी छत्रपतींच्या डोक्यावरून हात फिरवला होता. राज शिवबा घाबरून चालायचं नाही, आता हरून चालणार नाही. ज्या खानाने आता तुळजा भवानीवरती घाव घातला, तलवार टाकली ना, तोच खान तुळजा भवानीला आता बळी द्यायचा. राजा उठा, मोहीम तयार करा. आणि मोहीम तयार करायला सुरुवात करण्यात आली. राजे एकत्र जमले, मावळे एकत्र जमले, सरदार एकत्र जमले, पंत एकत्र जमले, सगळ्यांनी एकत्र बसून विचार केला आणि मोहीम तयार झाली. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला बोलवायचं. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला बोलून त्याचा बळी द्यायचं ठरलं होतं. आणि खानापर्यंत आता बातमी पोहोचली होती. प्रतापगडाला राजांनी बोलवलं. या आनंदाच्या भरामध्ये खान आता प्रतापगडाच्या दिशेने निघाला होता. शिवा मला शरण आला, शिवा मला शरण आला, या आनंदात खान तिकडून निघाला. आणि इकडे प्रतापगडाच्या पायथ्याला खानाला भेटण्याची तयारी सुरू झाली. प्रतापगडच्या पायथ्याशी खान संपलं कीर्तन, संपलं 5 मिनिटं राहिली. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अरे नाही त्याची जाणीव शक्तीची, नाही त्याची जाणीव शक्तीची, नाही त्याची जाणीव शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची होती, करीन काय कल्पना युक्तीची होती, करीन काय कल्पना युक्तीची होती, करीन काय कल्पना युक्तीची होती. हा ताई सर्वांनी काय होतं खाली बसलेले. राजाने निरोप पाठवला होता, खानापर्यंत निरोप केला होता. महाराजांनी निरोप धाडला, महाराजांनी निरोप धाडला, नंदवत घातलं भवानीला. तसं आई जिजाऊला पाणी आलं आईच्या डोळ्याला, तो कसला. राजाला आता खानाच्या समोर जायचं म्हणजे त्या राक्षसाच्या समोर जायचं होतं. आणि खानाच्या समोर जाणं म्हणजे मृत्यूला आव्हान दिलं होतं. पण राजा डगमगले नव्हते. राजाने ठरवलं होतं आता खान फाडायचा. एक तर जीव गेला तर चालेल, प्राण गेला तर चालेल, पण स्वराज्यावरती आलेलं संकट मात्र पाळायचं. पण पंत सरदार गडबडले होते. त्यांना वाटलं होतं राजे जर समोर गेले आणि खानाच्या हातून जर नजर काही झालं तर काय मोठा अनर्थ घडेल. म्हणून पंत सरदार एकत्र जमून राजांना म्हणू लागले की राजा तुम्ही थांबावं, तुम्ही लपावं, तुम्ही जाऊ नये, आपण दुसरे कोणाला तरी पाठायचं. का? कारण लाख पेढे ते चालतील राजे, पण लाखाचा पोशिंदा आला पाहिजे. शब्द जिजाऊंच्या कानावरती पडले. जिजाऊ म्हणून उभा राहिल्या. पंत काय बोलताय? आणि स्वराज्यावरती संकट चालून आलं, शिवबांनी लपून बसावं. काय बोलताय तुम्ही? आणि स्वराज्यावरती संकट आल्यानंतर छातीवर घेण्यासाठी त्याला दूध पाजलंय मी. या वाघिणीनं त्याला दूध पाजलंय कशासाठी? जन्म दिलाय कशासाठी? या स्वराज्यावरती आलेल्या संकट छातीवरती घेण्यासाठी. शिवबा लपणार नाही. अशा वाघिणीचा पछावा अरे वाघिणीचा तो छावा गणी मला कसा टेपावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. भेटीचा सांगावा पाठवला होता. आणि खान सुद्धा आता वाटेत येणाऱ्याला प्रत्येकाला चुरडी 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 चुरडी
पाठीशी आला होता आणि प्रतापगडाच्या पायथ्याला येऊन खान पोहोचला होता, कारण गडळ्यातला काटा अंगावरती गेला होता. आणि खान आता प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या शामियान्याजवळ आला होता आणि खानासाठी भेटीसाठी शान उभारीला, भेटीसाठी शान उभारीला, भेटीसाठी शान उभारीला, भेटीसाठी शान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. डौलत 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 सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला. खानाने सुद्धा आपल्याबरोबर अंगरक्षक म्हणून सय्यद बंडा आणला होता. पण खानाने जर सय्यद बंडा आणला होता तर राजाने सुद्धा एक असा मातब्बर सरदार आपल्या बरोबर आणला होता. शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज, शिवबाच्या संगती महाराज. आम्ही समाजात जन्माला आलेला हा जीवा महाराज नावाचा सरदार होता. दानपट्टा चालवण्यात दानपट्टा फिरवण्याचा 10 मडके घेऊन युक्त ताकद त्या जीवा महाराजच्या हातामध्ये होती. दानपट्टा चालवण्यासाठी सर्वेच होता. नावी समाजात जन्माला आलेला जीवा महाराज राजाचा रक्षण करण्यासाठी आला होता. आणि इतिहास म्हणतो ना, होता जीवा म्हणून वाचला जीवा. जीवा महाराज राजाच्या बरोबर होता. आता भेटण्याचा वेळ जवळ आला होता आणि खान आता शामियान्यात होता. पडदा उघडला होता. राजे खानाच्या समोर होते आणि खान राजाकडे पाहतो आणि शिवबा खानाला खांद्याच्या बरोबरीचे वाटतात. अरे आपल्या खांद्याच्या उंचीचा शिवबा आपलं काय करील, म्हणून गुरुमीमध्ये खान म्हणतो कसा, आओ आओ शिवा हमें गले लगा, आओ शिवा हमें गले लगा. खान हाथ मारितो हसरी, खान हाथ मारितो हसरी, रोग खानाने हात मारली आणि खानाने दगा केला. खानाचा अभिमान मानू, इतक्यात राजाने मोठा मध्यबीज ढकलला, मोठा मध्यबीज ढकलला, वाघ नाक्याचा मारा केला. छत्रपती शिवाजी महाराज की. हात वरती असे हळूहळू नका करू, हा सगळ्यांनी हा. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 संत छत्रपती शिवाजी महाराज की. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्ण सागा, पावन केला कृष्ण सागा. लाविली गुलामीची दिवा, लाविली गुलामीची. मराठी साहित्य वाढला हात हो.